आपण सहसा कॅलेंडर बदललं की नवीन वर्षाचा प्लॅनिंगला लागतो. पण 19 मार्च 2026ला जे नवीन हिंदू वर्ष सुरू होतंय ना, त्याबद्दल मी एक खूपच खटकणारी माहिती वाचली. अच्छा, म्हणजे नक्की काय वाचलं तुम्ही? तर 2025च्या वर्षाचं नाव होतं विश्वावसू. ऐकायला किती छान आणि पॉझिटिव्ह वाटतं, पण 2026च्या वर्षाचं नाव चक्क पराभव असं आहे. बापरे, पराभव म्हणजे सरळ सरळ अपयश. हो, तेच तर. आता विचार करा, एखाद्या संपूर्ण वर्षाचं नाव कुणी पराभव का बरं ठेवेल? आणि म्हणूनच आज आपण या सखोल चर्चेमध्ये याच कोड्यामागचं उत्तर शोधणार आहोत. काही ऐतिहासिक लेख आणि खगोलशास्त्रावरचे पेपर वापरून आपण हिंदू आणि चीनी संस्कृतींमधल्या या 60 वर्षांच्या कालचक्रामागील गुपित डिकोड करणार आहोत. नक्कीच. आणि या सगळ्या नोंदी आणि जुने ग्रंथ तपासताना ना, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे षष्ठी संवत्सर चक्र. अच्छा, म्हणजे ते 60 वर्षांचं सायकल का? ओ बरोबर. हे काही आत्ताचं नाहीये बरं का. इसवी सन 3102 म्हणजे जेव्हापासून कलियुग सुरू झालं ना, तेव्हापासून हे चक्र अविरत सुरू आहे. आपले जे जुने ग्रंथ आहेत, सूर्यसिद्धांत किंवा आर्यभट्ट, त्यातही याचा स्पष्ट संदर्भ मिळतो. पण मला एक सांगा, इथंच खरी गोम आहे ना? हा 60चा आकडा खूपच म्हणजे रॅन्डम वाटतो. जर आपल्याला एखादं चक्र बनवायचंच आहे, तर आपण 50 किंवा 100 अशी सोपी राऊंड फिगर निवडली असती ना. हे 60चं गणित काही पचनी पडत नाहीये. वरवर पाहता ते तसं वाटू शकतं, पण यामागे निव्वळ गणित आणि खगोलशास्त्र दडलेलं आहे. बघा, आपल्या सूर्यमालेतल्या 2 सर्वात मोठे ग्रह घेतले, गुरु आणि शनी. तर गुरुग्रहाला सूर्याभोवती आपली एक फेरी पूर्ण करायला साधारण 12 वर्ष लागतात. 12 वर्ष. आणि शनीला? शनीला तीच एक फेरी पूर्ण करायला 30 वर्ष लागतात. आता 12 आणि 30 याचा लसावी काढला, म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल काढला, तर तो बरोबर 60 येतो. अरे वाह! म्हणजे हे अगदी 2 धावपट्टू एकाच ट्रॅकवर वेगवेगळ्या वेगाने धावत असल्यासारखं आहे. अगदी बरोबर. एक जलद धावतोय आणि दुसरा थोडा हळू. पण बरोबर 60व्या मिनिटाला ते दोघेही पुन्हा सुरुवातीच्या रेषेवर एकत्र येतात. हो. आणि आकाशात जेव्हा बरोबर 60 वर्षानंतर गुरु आणि शनी पुन्हा त्याच मूळ स्थितीत येतात ना, तेव्हा त्याचा पृथ्वीवर आणि निसर्गावर एक ठराविक प्रभाव पडतो, असा या प्राचीन अभ्यासकांचा कयास होता. विशेष म्हणजे हा 60चा आकडा फक्त भारतातच महत्वाचा नाहीये. हो, तेच. चीनी संस्कृतीच्या नोंदींमध्येही हाच पॅटर्न पाहायला मिळतो. त्या चीनी पंचांगाच्या लेखामध्ये गांजी नावाच्या चक्राचा उल्लेख आहे, जे ते लोक 2000 वर्षांहून अधिक काळापासून वापरत आहेत. बरोबर. त्यांची पद्धत थोडी वेगळी आहे, पण बेस तोच आहे. हो. तिथे 10 स्वर्गीय कांड्या आहेत, ज्या पंचमहाभूते आणि स्त्री-पुरुष गुणधर्म दर्शवतात. आणि त्यांच्या जोडीला 12 पार्थिव शाखा आहेत. या पार्थिव शाखा म्हणजेच आपण ज्यांना चीनी राशीचे प्राणी म्हणून ओळखतो, म्हणजे उंदीर, ड्रॅगन, साप वगैरे. इथेही बघा ना, तेच लसावीचं गणित काम करतं. एका बाजूला 10 स्वर्गीय कांड्या आणि दुसऱ्या बाजूला 12 पार्थिव शाखा. दरवर्षी एक कांडी आणि एक शाखा पुढे सरकते. मग 10 आणि 12 यांचा लसावी काढला तर तो सुद्धा नेमका 60च येतो. म्हणजे हे एका घड्याळाच्या 2 चाकांसारखं आहे. एक चाक 10 दात्यांचं आणि दुसरं 12 दात्यांचं. दोन्ही एकत्र फिरायला लागली की तीच दात्यांची मूळ जोडी पुन्हा जुळून यायला 60 वेळा फिरावं लागेल. खरंय. आणि तोच स्वर्गीय कांडी आणि पार्थिव शाखेचा संयोग परत आल्यावर तेच ऊर्जेचं चक्र पृथ्वीवर पुन्हा सुरू होते. पण मला वाटतं या खगोलशास्त्रीय गणितापेक्षाही याचा एक दुसरा पैलू जास्त विचार करायला लावणार आहे. तो कोणता? कारण केवळ आकाशातले ग्रह एका रेषेत येतात म्हणून मानवी इतिहासात या 60 वर्षांच्या चक्राला इतकं अफाट महत्त्व का दिलं जावं हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. याचा आपल्या जगण्याशी काही थेट संबंध आहे का? हाच तर या सगळ्या संशोधनाचा गाभा आहे. हे फक्त पंचांगातलं गणित नाहीये, तर मानवी स्मृतीचा आणि मानसशास्त्राचा एक नैसर्गिक नियम आहे. अच्छा, तो कसा काय? साधारणपणे एका पिढीचा काळ आपण 20 ते 25 वर्षे मानतो. जर आपण आजी आजोबा, पालक आणि मुले अशा सलग 3 पिढ्यांचा विचार केला तर अंदाजे 60 वर्षांचं एक कौटुंबिक अनुभवचक्र पूर्ण होतं. म्हणजे साधारण 60 वर्षात ती पहिली पिढी ज्यांनी एखादी मोठी ऐतिहासिक घटना प्रत्यक्ष अनुभवली आहे, ती इतिहास जमा झालेली असते. अगदी अचूक. युद्ध असो, मोठी आर्थिक मंदी असो किंवा भयानक सामाजिक आंदोलने, या गोष्टींचे जे प्रत्यक्ष चटके पहिल्या पिढीने सोसलेले असतात ते दुसऱ्या पिढीपर्यंत केवळ कथा किंवा सावधगिरीचे इशारे म्हणून पोहोचतात. बरोबर. पण जेव्हा तिसरी पिढी तरुण होते ना, तेव्हा तो प्रत्यक्ष अनुभव पूर्णपणे विस्मृतीत गेलेला असतो.
त्यांच्यासाठी तो फक्त इतिहासाच्या पुस्तकातला एक धडा असतो. बापरे, म्हणजे जुन्या पिढीच्या त्या वेदना आणि चुकांची स्मृती पुसली गेल्यामुळे समाज पुन्हा त्या चुका करायला प्रवृत्त होतो. हो, आणि हा मानवी स्वभाव आहे की जोवर आपण स्वतःहून ठेच खात नाही तोवर आपण शहाणे होत नाही. त्यामुळेच अनेक इतिहासकार असं मानतात की दर 2-3 पिढ्यांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होते. हे खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. जुन्या पिढीच्या आठवणी विस्मृतीत गेल्यामुळे 60 वर्षांनंतर समाज पुन्हा तशाच आर्थिक किंवा सामाजिक संकटांना सामोरा जाताना दिसतो. बरोबर. आणि म्हणूनच खगोलशास्त्रातल्या ग्रहांच्या गतीला मानवी स्मृतीच्या ह्या विस्मरणाशी जोडून या प्राचीन संस्कृतींनी हे 60 वर्षांचं चक्र एक परिपूर्ण काळचक्र म्हणून स्वीकारलं. निसर्गाचे आणि मानवी मनाचे हे चक्र कसे एकमेकात गुंतलेले आहे हे यातून स्पष्ट होते. या सगळ्या चर्चेवरून आता त्या पराभव नावाच्या वर्षाचा संदर्भ जास्त गडद वाटायला लागला आहे. नक्कीच. जर खरोखरच जुन्या पिढीच्या आठवणी पुसल्या गेल्यामुळे दर 60 वर्षांनी इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत असेल तर एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? बरोबर, 60 वर्षांपूर्वी घडून गेलेल्या अशा कोणत्या मोठ्या घटना आहेत ज्यांचे प्रत्यक्ष साक्षीदार आता आपल्यात नाहीत, आणि त्या विस्मरणाचा फायदा घेत आगामी 2026च्या या पराभव वर्षात कोणती जुनी संकटे पुन्हा नव्याने आपल्यासमोर उभी ठाकणार आहेत, हाच विचार आज आपण सोबत घेऊन जाऊया.